आणि म्हणून यापुढे देखील फक्त विकास विकास आणि विकास हाच अजेंडा आहे आपला. काही लोकांना फक्त निवडणूक आली की मराठी माणूस, मराठी माणसाची आठवण येते. एरवी ही मंडळी मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटतही नाही, वाटलंही नाही. मी मागेही म्हणालो होतो, दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढाच त्यांचा इंटरेस्ट आहे. आणि म्हणून 5 साल घर में और चुनाव आया तो मुंबई खतरे में, अशा प्रकारचं नेहमीचं पालपूत जे आहे ते लावतात. अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे, कुठेही काढला आणि कुठेही जोडला असं होत नाही. मराठी माणसाची आजची जी अवस्था आहे, हे त्याला हेच लोक जबाबदार आहेत.